काही दिवसापूर्वी गावाकडे गेल्यानंतर 2-3 दिवस गावाकडे राहिलो आणि ज्यावेळेस मी माघारी यायला लागलो त्यावेळेस माझ्या आईने मला थांबवून चटणी आणि चपात्या बांधून द्यायला लागली होती. मी त्या आईला म्हणालो, कोण खाते का आई वाटत? नको आता मला ती चटणी भाकर, मी वाटत खाईन ढाब्यावर. आई म्हणाली राहू दे सोबत, भूक लागल्यावर खा. तरी देखील आईनं एवढी विनवणी करून मी घेतलंच नाही आणि तसाच बसमध्ये बसलो आणि निघालो. वाटेत ढाब्यावर गाडी थांबल्यानंतर मी ऑर्डर दिली जेवणाची. पण तिथे एक शेजारी माझा ओळखीचा एक मित्र नव्हता ना, कोण नव्हतं, एक मित्र मला दिसला. म्हणजे ओळखीचा नव्हता तो. दिसल्यानंतर तो डोळ्यातनं त्याचे पाणी येत होतं. मी त्याला विचारलं, काय रे रडायला लागलास? त्यावेळेस त्याने सांगितलं की जर वेळेस आई गावाकडून येताना चटणी आणि भाकर द्यायची, चटणी आणि चपाती द्यायची किंवा मोकळी भाजी आणि चपाती द्यायची, पण आज येताना आईनं काहीच दिलं नाही. मी म्हटलं का रे, असं का केलं आईनं? काय भांडणं झालीत का? तर नाही म्हणला दादा, 2 महिने झालं आई वारली. तेव्हा ते ऐकून खरंच इतकं वाईट वाटलं ना की मग मला माझ्या आईची किंमत कळाली की आई का देत होती मला ती चटणी आणि भाकर आणि चटणी आणि चपाती. असा प्रसंग कदाचितच ऐकायला भेटतो. खूप वाईट वाटलं. त्या मित्राला सोबत घेतलं आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. आई आहे तोवरच किंमत करा.